नमस्कार. प्रेम गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया रव्याचा उपमा. 1 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. मी 1 वाटी घेतले आहे. चला बनवूया. गॅस पेटूया, कढई ठेवूया. कोणचं पण कढई चालते, टोप चालते. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. 1 चमच तेल टाकूया. 1 वाटी रवा टाकूया. त्याला चांगलं भाजून घेऊया. आपण रवा भाजायला तूप पण टाकू शकता, आपण तेल टाकू शकता. मी तेल टाकले आहे. रवा आपला छान भाजून झाला आहे. हे बघा. आपण गॅस बंद करूया. प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला रवा भाजून झाला आहे. 2 टमाटे आपण स्वच्छ धुवून घेऊया. चाकून आपण कट करूया. त्याच्यातले बिया चांगलं राहत नाही, काढून टाकूया. त्याला बारीक कट करून घेऊया. आपला टमाटा कट करून झाला आहे. 4 कांदे आपण कट करून घेऊया. कमी पण टाकू शकता कांदे, जास्त पण टाकू शकता. हे 4 कांदे टाकत आहे. तर शिलटा काढून घेऊया. त्या कांद्याचं बोट चांगलं राहत नाही, काढून टाकूया. आपण त्याला बारीक कट करून घेऊया. आपले सर्व कांदे कट करून झाले आहे. मी 11 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. लाल मिरची पावडर पण टाकू शकता. त्याला याला मिरचीला धुवून घेऊया. मिरचीला बारीक कट करून घेऊया. सर्व मिरची कट करून झाली आहे. थोडीशी कोथिंबीर धुवून घेऊया. कोथिंबीरला बारीक कट करूया. आपला कोथिंबीर कट करून झाला आहे. आपण आता उपम्याला फोडणी देऊया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. 2 चमच तेल टाकूया. मी तेल टाकले आहे. आपण तूप पण टाकू शकता. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. त्याला फिरूया. जिरा राई कळले आहे. आपण 4 कांदे कट केलेले टाकूया. कांद्याला फिरूया. कांदा फ्राय झाला आहे. मिरच्या कट केलेले टाकूया. मिरची फ्राय झाला आहे. आपण 2 टमाटे कट केलेले टाकूया. त्याला फिरवून घेऊया. टमाटा फ्राय झाला आहे. आपण 1 चमच हळद पावडर टाकूया. त्याला फिरवून घेऊया. 1 गिलास ना 1.5 गिलास पाणी टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया. अर्धा चमच. त्याला फिरूया. 1 मिनिट झाकून ठेवूया. त्याला चांगलं उकळी येऊ देऊया. 1 मिनिट झाला आहे. उकळी आली आहे. 1 वाटी रवा आपण भाजून घेतलेला टाकूया. त्याला चांगलं फिरवून घेऊया. गॅस सुरू करूया. चांगलं फिरल्यावर गाठी होत नाहीत रव्याची. पण ठेवूया, असं ओढत नाही फाटफाट आपल्या अंगावर. गॅस सुरू करूया. पण बघूया आपला शिरा कसा झाला आहे. वा वा, किती छान छान येत आहे. तिखट उपमा किती छान झाला आहे आपला. त्याला फिरवून घेऊया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला फिरवून घेऊया. त्याच्यामध्ये काजू पण टाकू शकता आपण, बदाम पण टाकू शकता. आपला उपमा रव्याचा बनवून झाला आहे. आपण गॅस बंद करूया. या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. नाश्त्याला लेकरं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.